नमस्कार रसिक मित्रांनो, SK स्टोरीटेलर या चॅनलवर आपले स्वागत आहे. जर कोणी या कथेचा पहिला भाग पाहिला नसेल तर तो भाग पाहूनच दुसरा भाग पाहण्यास सुरुवात करावी. आणि मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करावे, जेणेकरून आमचे नवीन येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सर्वात अगोदर मिळतील. तसेच कथा आवडल्यास लाईक करा आणि कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच सांगावे. चला तर वळूया आजच्या कथेकडे. धोंडीबा लगबगीने पाय उचलत होता. खांद्यावर पाण्याने भरलेली पितळी कळशी हेलकावे खात होती. उन्हाचा पारा क्षणोक्षणी चढत असल्याचा भास होत होता. शेतात लोकांना पाण्याची गरज असावी हे जाणून धोंडीबा गडबड करत होता. त्या जुन्या गावठाणाजवळून जाताना धोंडीबा पुन्हा गणूचा विचार करू लागला. काय पाहिलं असेल त्या बिचाऱ्याने? किती घाबरला होता तो. एखादा नाग किंवा जंगली जनावर तर नसेल? तसंच काहीतरी असावं, अन्यथा इथं काय दिसणार? हे वाढलेलं गवत आणि जीर्ण झालेल्या भिंती सोडून इथं आहे तरी काय म्हणा. पण तो वाडा, त्या वाड्याबद्दल गणू काहीतरी सांगू पाहत होता. जाऊन पाहावं का तिथे? जाऊ दे, बघूया नंतर. शेतात लोक वाट पाहत असतील. अन थोड्या पायपिटीनंतर तो शेतात पोहोचला. दुपारचे जेवण शेतातच झाले. सायंकाळी 5च्या दरम्यान बोरवेलचे काम संपले. 200 फुटावर चांगलेच पाणी लागल्याने खुश होऊन इनामदारांना बाकीचे घरी जायला निघाले. धोंडीबा आणि दुसरा गडी सदा मात्र मागून येणार होते. शेतात बोरवेलची गाडी घेऊन जाण्यासाठी बऱ्याच लोकांच्या शेताच्या बांधाचे दगड बाजूला करून वाट करावी लागली होती. धोंडीबा आणि सदा गावाकडे परतताना ते बांध पूर्ववत करणार होते. ते कष्टाचे काम करत करत गावाकडे सरकताना चांगलाच वेळ आणि मेहनत लागली. अखेर ते दोघे पडीक जमिनीपर्यंत पोहोचायला 6:30 होत आले. थकलेले ते दोघे धीम्या पावलांनी पायवाट तुडवत गावाकडे निघाले. धोंडीबा लघुशंकेसाठी वाट सोडून चढणीकडे गेला. समोर काही अंतरावर ते जुने गावठाण दिसत होते. अन तो पडका वाडा पाहून त्या वाड्यात एक चक्कर मारून यायचा विचार त्याच्या डोक्यात आला. त्याने सदाला म्हटले, सदा, तू हो पुढे, मी आलोच. धोंडीबा असे बोलताच थकलेला सदा निघाला. सदाचे विडीचे बंडल दुपारीच संपले होते. कधी एकदा गावात जाऊन एक मस्त विडी ओढतोय असे त्याला झाले होते. त्यामुळे त्याने धोंडीबाला थांबण्याचे कारणही विचारले नाही. धोंडीबा आता हळूहळू त्या गवतातून पुढे सरकत तो वाडा जवळ करू लागला. तो या वाड्यात पहिल्यांदाच जात नव्हता. याआधीही तो कुतूहलापोटी हा परिसर फिरला होता. त्यामुळे तसे भीतीचे काही कारण नव्हते. म्हणजे निदान त्याला तरी तसेच वाटत होते. त्या पडक्या वाड्याच्या वरच्या खोलीतली ती सावली आता मात्र कान टवकारून बसली असावी. जसजसा धोंडीबा त्या वाड्याच्या जवळ जाऊ लागला तसतशी ती अभद्र सावली चेकाळू लागली. अखेर तिला आपलं सावज भेटणार होतं. वरच्या खोलीतून ती निराकार सावली आता झरझर करत जिना उतरू लागली. पुढच्या काही क्षणातच आनंदाने तिने साऱ्या वाड्यात एक चक्कर मारली. आता ती अधीर होऊन आपल्या सावजाची वाट पाहत होती. खरं तर धोंडीबा हा तिच्यासाठी आशेचा किरण होता. 4 वर्षाचा तिचा उपवास कदाचित संपणार होता. या साऱ्यापासून अनभिज्ञ असणारा धोंडीबा आता वाड्यासमोर उभा होता. सूर्य मावळतीला झुकून दिसेनासा झाला असला तरी अंधार तितकासा पसरला नव्हता. धोंडीबाने एकवार संबंध वाडा आपल्या नजरेखालून घातला. हातातले फावडे घट्ट पकडून तो आता वाड्याचा ओटा चढू लागला. त्याची नजर एखाद्या गरुडासारखी भिरभिरत होती. हातातले फावडे त्याने आक्रमक पावित्र्यात पकडले होते.
कारण त्या पडक्या वाड्यात एखादे जंगली जनावर बसून असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. पण त्या वाड्यात जे काही होतं त्यापेक्षा जंगली जनावर केव्हाही बरं. दिसणाऱ्या शत्रूचा माणूस केव्हाही सामना करू शकतो, पण अदृश्य संकटाचं काय करावं? अन त्या तुटक्या लाकडी दाराला ढकलून वाड्याचा उंबरठा ओलांडून आत पाऊल ठेवताच थंडगार वाऱ्याची एक वेगवान झुळूक धोंडीबावर चाल करून आली. इतक्या वेगाने वारा आल्याने प्रतिक्षिप्त क्रियेने धोंडीबाचे डोळे 2-3 सेकंद मिटले गेले. अन पुन्हा डोळे उघडताच समोरील नजारा पाहून धोंडीबाची जणू वाचाच गेली. त्या 2 सेकंदात संबंध वाड्याचे रूप पालटले होते. वाड्याच्या भिंतीवरचा चुन्याचा गिलावा अगदी काल परवा काम पूर्ण झाल्यासारखा चमकत होता. भिंतीवर जागोजागी टांगलेल्या पिवळ्या बत्त्या शोभून दिसत होत्या. शिसवी लाकडाच्या खुंट्यावर कोरलेले मोर अगदी जिवंत वाटत होते. कोपऱ्यात जागोजागी असणाऱ्या पितळी सुरया तिथल्या वैभवाची साक्ष देत होत्या. धोंडीबाला काही क्षण समजतच नव्हते, हे स्वप्न आहे की वास्तव याचं उत्तर तो शोधत असावा. अन काही क्षणातच त्याला समजलं की इथं काहीतरी घोळ नक्कीच आहे. तो आता सावध पावित्र्यात आला. आता कोणत्याही क्षणी त्या मोडक्या दारातून बाहेर धावणार होता. आणि इतक्यात एक आवाज आला. तो पळून जाण्याचा विचार मनातून काढून टाक. गुमाना तिथं उभा राहा. तू कितीही पळालास तरीही मला मात देऊ शकत नाहीस. तो भेसूर आवाज ऐकून धोंडीबाचं काळीज चिरलं असावं. त्या आवाजाची तीव्रता आणि खरखर इतकी प्रचंड होती की कानात कुणीतरी उकळलेले शिसे ओतले असावे असंच धोंडीबाला वाटलं. अनावधानाने त्याचे हात कानावर गेले. घाबरलेली नजर मात्र त्या आवाजाचा उगम शोधत होती, पण चोहीकडे पाहता कुणीही दिसत नव्हते. या प्रकाराने धोंडीबाचा उरला सुरला धीरही सुटू लागला. आपण एका विचित्र संकटात अडकलो आहोत आणि आपली इथून सुटका आता शक्य नाही ही जाणीव त्याचं काळीज पिळवटून टाकण्यास पुरेशी होती. आणि तो आवाज पुन्हा आला. अरे किती दिवस हे किड्यासारखं आयुष्य जगणार आहेस? माझं काम कर, तुला प्रत्येक कामासाठी सोन्याची नाणी मिळतील. बोल, आहे का बोल? यावेळी आवाजाची तीव्रता कमी होती. धोंडीबा अजूनही त्या आवाजाचा उगम शोधण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होता. आणि तो आवाज पुन्हा आला. कबूल केलंस तर लगेच सोडतो तुला. बोल, आहे कबूल? पण काम काय आहे? धीर एकवटून धोंडीबाने चोहीकडे नजर फिरवत विचारले. तुला काही करायचं नाहीये. तू फक्त हो म्हण. जे करायचं आहे ते मी करीन. कबूल कर आणि घरी जा. धोंडीबाला काही करून या मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर पडायचे होते. कबूल आहे, आता मला जाऊ द्या. रडकुंडीला आलेला धोंडीबा हात जोडून म्हणाला. आणि इतक्यात एका बेबदचा हास्याने तो वाडा थरारला. धोंडीबाच्या समोर संपूर्ण वाड्याचं रूप पालटू लागलं. रोषणाईची जागा आता अंधाऱ्या जडमटांनी घेतली. कोलमडलेल्या भिंती भीषण दिसू लागल्या. पायाखाली असणारी फरसबंदी पालापाचोळ्यात एक रूप होऊ लागली. आणि धोंडीबाने ते दार पाहिले. ते उघडे होते. फावळे तिथेच विसरून धोंडीबा जीवाच्या आकांताने बाहेर पळाला. अगदी वाड्याबाहेर पडून ती पायवाट गाठेपर्यंत त्याने मागे वळून पाहिले नाही. गावात शिरल्यावर तो थेट मारुतीच्या देवळाच्या ओट्यावर जाऊन बसला. 7:30 होत आले असावे. थोडं शांत वाटल्यावर तो इनामदाराच्या वाड्याकडे निघाला. पहाटे काहीशी थंडी वाजत असल्याने धोंडीबाला जाग आली. चेहरा आणि सारे अंग ओलसर लागत होते. त्याने चिमणी पेटवली. चिमणीच्या उजेडात स्वतःचा अवतार पाहून त्याची पाचावर धारण बसली. त्याचा संबंध चेहरा आणि सदरा रक्तानं न्हाऊन निघाला होता. त्याने भांबावलेल्या अवस्थेत स्वतःला तपासलं. कुठंही जखम नव्हती. मग हे रक्त कुणाचं? अर्धवट झोपेत असलेला त्याचा मेंदू विजेचा शॉक दिल्यासारखा खडबडून जागा झाला. विजेच्या चपळाईने त्याने मोरी गाठली आणि सदरा उतरवून आंघोळीला सुरुवात केली. तो सदरा उचलताना
खिशात काहीतरी खणखण झाली. आत सोन्याची 3 नाणी होती. भेदरलेल्या अवस्थेत तो पुन्हा खोलीत आला. बधीर झालेल्या डोक्यात काहीही प्रकाश न पडल्याने तो तसाच बाजल्यावर पडून राहिला. सकाळी 6:30च्या दरम्यान गावात कुठेतरी आक्रोश सुरू झाला. तसा धोंडीबा वाड्याबाहेर पळाला. सोबत इनामदारानं सदाही होता. इतर लोकही पळत होते. ते आता गावाच्या चावडीपाशी पोहोचले. तिथे बघ्याची भलती गर्दी उसळली होती. वाट काढत धोंडीबा पुढे सरकला. त्या गर्दीच्या मध्यावर एक प्रेत पडलं होतं. हिस्त्र श्वापदाने हल्ला केल्यासारखी त्या प्रेताची अवस्था होती. चेहरा ओळखणे कठीण होते. गर्दीतल्या चर्चेवरून कळालं तो किसन होता. तालुक्याला शिकत असलेला किसन काल रात्री गावी येणार होता. ते प्रेत पाहून आधीच बधीर असलेला धोंडीबा कसाबसा गर्दीतून बाहेर पडला. त्याचे हातपाय आता थंड पडू लागले. पहाटेपासून त्याच्या आयुष्यात सुरू असलेल्या उलथापालथीचा पुसटचा अर्थ त्याला आता समजला होता. आणि आपण एका निष्पाप जीवाच्या मृत्यूचे कारण बनल्याने त्याला स्वतःची कीव येत होती. जवळील एका शेडात शिरून मटकन खाली बसत धोंडीबा हमसून हमसून रडू लागला. पुढील अर्धा तास तिथेच बसून राहिल्यावर त्याने एक निर्धार केला. एकतर त्या विचित्र गोष्टीचा सामना करू अथवा जीव देऊ, पण आता आणखी कुणाचा बळी नको. प्राण गेला तरी चालेल, पण हे पाप नको. जोशात पावले उचलत तो आता त्या जुन्या गावठाण्याकडे चालू लागला. त्या अघोरी शक्तीने त्याला फसवून हस्तक बनवले होते. या फसवणुकीने धोंडीबा कमालीचा संतापला होता. तरातरा चालत तो आता पायवाट सोडून त्या खंडरात शिरला. समोर तो वाडा बघून त्याचा जोश मात्र काहीसा कमी झाला होता. जीवाची भीती आता हळूहळू वाढू लागली. हिम्मत करून तो आत शिरला. आज मात्र वाड्याचे रूप पालटले नाही. तिथं कोणीही नाही असं वाटून चिडलेला धोंडीबा ओरडू लागला. कुठं आहेस तू? मी आलोय तुला जाब विचारायला. माझा जीव घेतलास तरी चालेल, पण तुझं हे हेडीस काम मी करणार नाही. त्यावर मात्र वाड्यात धरणीकंप आला. पाला पाचोळा आणि धुळीची वावटाळ साऱ्या वाड्यात घोंगावू लागली. धोंडीबाच्या भोवती त्या वावटाळीने फेर धरला आणि तो परिचित आवाज आला. काम करणार नाही? तू स्वतः कबूल केला होतास. तुला तुझा जीव नको आहे का? अरे बोल ना. आवाज त्या वावटळीतून येत होता. तू माझा जीव घेतलास तरीही नाही करणार मी हे काम. मी माझी संमती देत नाहीये. ही विचित्र ताकद कितीही घातकी असली तरीही तिला आपल्या संमतीची गरज आहे हे एव्हाना धोंडीबाच्या ध्यानात आले होते. बघ, पुन्हा विचार कर. त्या आवाजात धमकीची छटा होती. तू माझा जीव घे, पण माझी संमती तू मिळवू शकत नाहीस, धोंडीबा निर्धाराने म्हणाला. तुझा जीव घ्यायचा असता तर कालच घेतला असता. पण इतक्या वर्षांची माझी भूक एका जीवावर भागणार कशी? आणि आता तर तू माझं एक कामही केलं आहेस. वावटळ अजूनही धोंडीबा भोवती गिरट्या घालतच होती. हस्तकाला मारता आलं असतं तर किती बरं झालं असतं. त्या सैतानी वावटळीनं पुटपुटलेलं हे शेवटचं वाक्य मात्र सतर्क असणाऱ्या धोंडीबाने ऐकलं आणि त्याच्या मनात आशेचं एक किरण जागा झालं. ही सैतानी ताकद आपल्याला मारू शकत नाही, कारण तिच्यावर तसं बंधन आहे. ही बाब धोंडीबाला दिलासा देण्यास पुरेशी होती. तर तुला संमती द्यायची नाहीये? ठीक आहे. 4 वर्षापूर्वी असाच एक जण आला होता इथे, तुझ्यासारखाच हेकेखोर. एक काम केले आणि मग त्याच्यातला माणूस जागा झाला आणि त्यालाही नाईलाजानं जिवंत सोडावं लागलं. पण त्याची झालेली अवस्थाच तुला आवडत असेल तर ठीक आहे. तुझं नशीब तूच निवडत आहेस. जा इथून. पुन्हा इथे येऊ नकोस. चल निघ. शेवटचे 2 शब्द म्हणजे एक हुकूम होता. 4 वर्षापूर्वी कोण आलं असावं इथे? विचार करतच धोंडीबा त्या तुटलेल्या दाराकडे सरसावला. एकाच बळीवर समाधान मानावा लागल्याने काहीशी चिडलेली ती अंधार सावली वाड्यातून बाहेर पडत पुन्हा जंगलाकडे निघून गेली.
आता तिला पुन्हा वर्षभर त्या विशिष्ट अमावस्येची वाट पाहावी लागणार होती. पण आता गावात गणू आणि धोंडीबा दोघेही जोडीने फिरतात, खेळतात, मस्ती करतात. इनामदार माणुसकी म्हणून आजही धोंडीबाचा सांभाळ करतात. हे गाव एका दुष्टचक्रात अडकले आहे. पण दुर्दैव असे की ज्यांना माहिती आहे त्यांना ते सांगता येत नाही. आणि सांगूनही त्या दोघांवर विश्वास ठेवणार तरी कोण?